नमस्कार. रोकटोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, आजचा हा कार्यक्रम जेव्हा तुम्ही तुमच्या घरी पाहत असाल तेव्हा तुमच्या घरातली माणसं तुमच्या आजूबाजूला असतील, बसून एकत्रपणे जेवत असाल, तुम्ही कुटुंबात समवेत हा कार्यक्रम बघत देखील असाल. पण मुंबईतली 10 घरं अशी असतील की जिथे दुःखाचं वातावरण असेल. त्यांच्या घरातली एक व्यक्ती अजून घरी परतलेली नसेल. सकाळी तुमच्यासारखीच ती कामावर गेलेली होती, कदाचित पुन्हा कधी परत न येण्यासाठी. ही व्यक्ती काही युद्धावर गेलेली नव्हती. ती तुमच्या आमच्यासारखीच जगण्यासाठी जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडली होती. पण ती घरी पोहोचू शकलेली नाही. कारण अक्षित घरी पोहोचले असतील, पण उद्याचं काय? मुंबईत लोकल रेल्वे अपघाताचं प्रमाण वाढतच आहे. दिवसाला 10 लोक मरतायत, म्हणजे वर्षाला 3,500 लोकांचा बळी जातोय. आज तुमच्या घरातलं कोणी नव्हतं, पण उद्या असू शकत नाही असं वाटतंय तुम्हाला? असू शकतं असं म्हटलं तरी किती भयावह वाटतं नाही? आणि हे वास्तव आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी प्रत्येक दिवस हा युद्धाचाच प्रसंग असतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे आमचं आयुष्य बनलंय. सर्वसामान्य मुंबईकर सीमेवर लढायला जात नसले तरी त्याहीपेक्षा जास्त जीवघेणा अनुभव ते रोज घेत आहेत. वर्षभरात जेवढी माणसं युद्धात मरत नाहीत ना, तेवढीच माणसं वर्षभरात मुंबईच्या रेल्वे लोकलचा प्रवास करताना मरतात. डोंबिवलीच्या भावेश नावाच्या एका प्रवासाचा जीवघेणा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. मुंबईतल्या लोकल रेल्वेचा प्रवास सध्या किती धोकादायक बनलाय हे पुन्हा आपल्या सगळ्यांसमोर आलं. भावेशचा जीव वाचवण्याऐवजी काही जण फक्त त्याच्या जगण्याच्या धडपडीचा व्हिडिओ घेण्यात गुंतले होते. पण तेच व्हिडिओ घेणारे हात त्याच्या मदतीला का बरं धावून गेले नाहीत, हे समाज वास्तव देखील याच व्हिडिओनं आम्हाला दाखवलं. मुंबईत रोज पाऊण कोटी लोक रेल्वेनं प्रवास करतात. जगातला हा एक प्रकारचा विक्रम म्हणावा लागेल. पण हा विक्रमच आता जीवघेणा ठरतोय. प्रवाशांची प्रचंड अशी संख्या, तोकडी पडणारी रेल्वेची व्यवस्था, यामुळे मुंबईतला लोकल प्रवास हा एक मृत्यूचा सापळा बनलाय. आज तुम्ही जिवंत असाल, पण उद्या या रेल्वे प्रवासात तुमचं काय होणार कुणीच सांगू शकत नाही. रेल्वेतून प्रवासी का पडतात? दिवसेंदिवस बळींची संख्या का बरं वाढते? मदतीला येण्याऐवजी लोक मोबाईलवरून व्हिडिओ आणि फोटो कसले काढत बसतात? मुंबईचे खासदार, रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटना नेमकं करतायत तरी काय? कसे थांबवणार हे सगळे नाहक बळी? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. आणखी किती बळी? आणखीन किती बळी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. भावेश नकाते या तरुणाच्या मृत्यूपूर्वी हजारो लोकांचा रेल्वे अपघातात बळी गेलाय. मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं या घटनांचं गांभीर्य आता अधिक तीव्रतेनं जाणवत आहे. लोकलमधली ग्रुपबाजी याकरता जीवघेणी ठरते. ती बंद झाली पाहिजे अशी मागणी भावेशचे मित्र करतायत. याचबरोबर व्हिडिओ काढण्यापेक्षा त्याला कुणीतरी हात देणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया उमटते. गर्दी भरपूर वाढल्यामुळे त्या लोकलमध्ये ग्रुपबाजी तयार झाली. सर, मुळात हा मुद्दा उचलतो आम्ही सगळेजण मिळून की ही ग्रुपबाजी बंद व्हायला पाहिजे. कारण की जर हा माझ्या ग्रुपचा, तो माझ्या ग्रुपचा असं करून लोकांना चढायला सुद्धा पाय देत नाहीत. पण तेच त्यांच्या ग्रुपचा जर मेंबर आला असेल तर त्यासाठी जागा केली जाते, नसूनही केली जाते. मग हे असं का? ती ही ग्रुपबाजी मुळात बंद झाली पाहिजे. चढायला गेलो तर अर्धा डोर बंद करून ठेवतात, कारण की ते बोलतात की आम्हाला उतरायचंय तर मग चढणार कधी? माणूस जर चढलाच नाही तर टायमावर जाणार नाही. आणि गर्दी अशी वाढली आहे की आपण कोणाला बोलू पण शकत नाही, कारण की त्याच्यामुळे मारामाऱ्या वगैरे होण्याची शक्यता खूप असते. तर तसं झालेलं आहे, तर ते बंद केलं पाहिजे. माझा मित्र भावेश नकाते आज दुर्दैवी मृत्यू झाला. तरी त्याची चूकच असली तरी ही चूक सर्वच करतात, कारण प्रत्येकाला कामावर पोहोचायचं असतं. माणूस 1 गाडी सोडेल, 2 गाडी सोडेल, 3 गाडी सोडेल, पण प्रत्येकाने 10 गाड्या सोडणार आहे का कोणी? नाही, हे तेच होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काही व्हिडिओ आला आहे हा ग्रुपने काढलेला आहे, एका ग्रुपने काढलेला आहे. आणि त्याला वाचवता आलं असतं. हा माणुसकीला काळिंब आहे. आणि रेल्वे प्रशासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की प्रत्येक स्टेशनला रेल्वे पोलीस असते, तर प्रत्येक डोरच्या बाहेर रेल्वे पोलीस का नाही उभं राहू शकत? लोकलमधली वाढती गर्दी आणि यामुळे प्रवाशांचे होणारे हाल. प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून लोकल प्रवास करतात. याच्याच निषेधार्थ मंगळवारी डोंबिवलीमधल्या रेल्वे प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास केला. यावेळी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारला घरचा आहेर देत रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयावर जोरदार हल्ला चढवला. परिस्थिती बदलली नाही तर प्रवासी आक्रमक होतील असा इशाराही त्यांनी दिलाय.
सर्व गोष्टीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर 5 नंबर आणि 6 नंबरच्या लेनचं काम सुरू झालं तर नक्कीच या सर्व गोष्टीमध्ये रिलीफ मिळेल. मी तर असं म्हणेन की आज आम्ही भावेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जमलोय आणि रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी. पण यापुढे आम्ही इथे डोंबिवलीकर नागरिक आणि रेल्वे प्रवासी हे प्रशासनाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमणार. अशी एक दिवस वेळ येईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनही होईल. पाचचा माणूस सोडू शकतो पण पुढचा माणूस थोडा पुढे होऊ शकत नाही. आणि तुम्ही सांगा ना, आज ठाण्यावर डोंबिवलीवर माणूस चढलाय, ठीक आहे ठाण्याला, पण आतली माणसं आधीच बाहेर येतात ठाण्याला उठायचं म्हणून. थोडं बाहेरचा माणूस मराला आलाय तरी पण माणसं आता म्हणजे माणूस काय झाली एवढं सांग, माणूस काय झाली एवढं सांगा मला. 75 ट्रेन सोडल्या आहेत, 80 ट्रेन सोडल्या आहेत, 32 पूर्ण केल्या आहेत. ह्या ट्रेन गेल्या कुठं? ह्या ट्रेन दिसतच नाहीत. जर का या ट्रेन दिसत नाही म्हणूनच ठाणे, कर्जत, कसारा, ठाणे, कल्याण या ज्या काही शटल सर्व्हिसेस आहेत या पूर्णतः जर का आता सोडल्या गेल्या नाहीत तर ही समस्या आगामी काळामध्ये अत्यंत गंभीर होणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून अनेक बळी जातील. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचं दर्शन या निमित्तानं पुन्हा एकदा प्रवाशांना घडलं. गेले 2 दिवस श्रद्धांजली आणि निषेध सभा असल्याचं माहिती असताना सुद्धा रेल्वेचा एकही अधिकारी सभेला फिरकला देखील नाही. भावेशच्या दुर्दैवी निधनानंतर आता तरी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाची संवेदनशीलता जागी होते की नाही कोणास ठाऊक. कपिल राऊत, झी मीडिया, डोंबिवली. आणखीन किती बळी प्रेक्षक या विषयावरचा हा आपण रिपोर्ट पाहिलात. आज याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या दिल्लीमधून आहेत. किरीटजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, तेही दिल्लीमधून आहेत. अरविंदजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. रेल्वेच्या प्रश्नांचे आणि रेल्वे विषयक अनेक बाबींचे अभ्यासक असलेले विवेक खरे आपल्याबरोबर आहेत. विवेक खरे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि सत्यजित बर्मन, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वे प्रवासी, सत्यजित बर्मन आपल्याबरोबर आहेत. आणि झी मीडियाचे प्रतिनिधी आणि रेल्वेचा विशेष अभ्यास असणारे अमित जोशी हे देखील आपल्याबरोबर आहेत. अमितजी, आपलंही स्वागत. जो पहिला मुद्दा आपण आपल्या चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो मुद्दा आहे रेल्वेतून प्रवासी का बरं पडतायत. रेल्वेतून प्रवासी का बरं पडतायत. आपण थेट जाऊया अमित जोशी यांच्याकडे. अमित जोशी, रोज आपण जवळपास डोंबिवलीहून मुंबईला येतात आणि मुंबईहून डोंबिवलीला आता जवळपास 3-3.5 तास आपले प्रवासात जातात. याआधी माणसं पडत नव्हती का आणि आत्ताच इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात दिवसाला 10-10, 15-15 माणसं पडतायत, मरतायत, हातपाय तुटतायत. का होतं हे सगळं? एकतर कल्याणपासून हा सगळा जीवघेणा प्रवास सुरू होतो. कर्जत, कसारापासून लोकल गाडी येतात, त्याही भरलेल्या असतात, पण ही खरी गर्दी कल्याणपासून सुरू होते. कल्याणच्या आधीही गाड्या या पूर्णपणे भरलेल्या असतात आणि हा जो जीवघेणा प्रवास कल्याणच्या पासून जो सुरू होतो तो दादरपर्यंत अशा पद्धतीने सुरू असतो. मध्य रेल्वेच नाही तर पश्चिम रेल्वेच्या मीरा भाईंदर ते अगदी दादरपर्यंतच्या प्रवासामध्ये हेच चित्र बघायला मिळतंय. याचं एकमेव कारण आहे की प्रवाशांची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे आणि तुलनेत लोकल गाड्यांची संख्या त्या प्रमाणात वाढली नाही. रेल्वे प्रशासन किती दावा करत असलं की आम्ही 9 गाड्याच्या डब्या 15 डब्यांच्या केल्या, 12 डब्यांच्या केल्या, 15 गाड्याच्या आम्ही 2 गाड्या चालवतोय, 1 गाडी चालवतोय, मात्र त्याने फरक पडत नाही. म्हणजे केवळ गर्दी आणि केवळ गर्दी या एकाच गोष्टीमुळे माणसं रेल्वेतनं पडतायत आणि गुरासारखी मरतायत. जेवढी माणसं कारगिलच्या युद्धात एका दिवसात गेली नसतील त्याच्यापेक्षा जास्त माणसं सध्या कल्याण डोंबिवली पासून किंवा वसई विरार पासून चर्चगेटला येण्याकरता आपल्या घरात कच्च्या बच्चांचा निरोप घेऊन निघतात. ती जिवंत परत येतील की नाही याचा अनुभव, याचा कुठली खात्री येत नाही. असा रोज मरण यातना छळ छावण्याचा अनुभव त्यांना येतोय. सत्यजित बर्मन, गर्दी हे एकमेव कारण आहे असं वाटतं आपल्याला? सर, गर्दी तर आहे पण त्याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे रेल्वेने ते करत नाही. की कोर्टाचा आदेश आहे की किती वेळ कोर्टाने आदेश सुद्धा दिलेला तर त्याच्यानंतर पण ते करत नाही. आता मेन जर तुम्ही बघायला गेला ओव्हरक्राउडिंगचं जे प्रॉब्लेम आहे ते एक तर प्लॅटफॉर्म गॅप आहे, तो मोठा एक प्रॉब्लेम आहे. सेकंड सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम असा आलेला आहे की रेल्वे जे पिकअप्स म्हणजे मोठा मेन स्टेशन्स आहे त्याच्यामध्ये फक्त ॲज पर रूल रेल्वेचा 20 सेकंड ते ट्रेन थांबला पाहिजे, पण तिथे काय असतात ते 12 सेकंड ते 13 सेकंडमध्ये. आणि ड्रायव्हर काय करतो त्या प्लॅटफॉर्ममधूनच स्पीडमध्ये गाड्या घेतात म्हणजे लोकांना चढायला व्यवस्थित होत नाही. हा एक मुख्य कारण आहे. सर्वात त्याच्यानंतर जर दुसरं कारण बघायला गेलं तर सेंटर बार. ज्या वेळेला प्रवास जातो त्यांच्याकडे टाइम खूप कमी असतात, म्हणजे निघताना आणि बाहेर येताना त्यांची जे फ्रिक्वेन्सीज आहे त्याच्यामध्ये सेंटर जो पोल्स आहे तो एवढा अडचण करतो. आणि तो पॉलिश बार आहे, त्या पॉलिश बारने आता भावेशचं जो आता प्रकरण घडलेलं आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये त्याचा हात आहे ना स्लिप झाल्यानंतर तो लगेच तो स्किड झाला.
तो स्टील बारमध्ये पॉलिश केलेला होता, पॉलिश स्टील बार होता, त्याच्यामध्ये ग्रीप भेटला नाही भावेशला. जर तिकडे जर त्याला स्टील ग्रीप भेटला असता, रबर कोटिंग वगैरे काहीतरी करून रेल्वेनी टेक्निकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, त्याचा अपघात झाला नसता असं मला वाटतंय. आपल्याला विवेक खरे हे रेल्वेचे अभ्यासक आहेत. विवेक खरे, ही जी सगळी कारणं आहेत की प्लॅटफॉर्म आणि रेल्वे आगगाडी यांच्यामधली जी जागा आहे किंवा गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ट्रेन्स फार कमी वेळ थांबत आहेत, मधला बार आहेत, या व्यतिरिक्त काही कारण असं वाटतं आपल्याला विवेक खरे? नमस्कार. खरं म्हणजे मी या दोन्ही यांचं वक्त्यांचं मी ऐकलं. मूळ मुद्दा असा आहे की 170 वर्षापूर्वी हे जे सगळं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं गेलं त्याच्यात आपण फारशी सुधारणा केलेली नाही. मुंबईचं सबर्बन रेल्वे सिस्टीम ही साधारणपणे 20 ते 25 लाख जास्तीत जास्त प्रवाशांना एक दिवसामध्ये नेऊ आणू शकेल याची तयार केलेली आहे. त्याच्यात तिप्पट आज प्रवासी आहेत. मला एक कळत नाही, रेल्वेवर आरोप करताना त्यांची जिथे चूक असेल तिथे अवश्य ते केलेच पाहिजे, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. 10 माणसं रोज मरतात, याची रेल्वेच्या चुकीमुळे मेलेली माणसं किती आहेत की रेल्वे त्याचा ट्रॅक सोडून कोणाच्या घरात घुसली आहे, रेल्वेने कोणाला प्रवृत्त केलंय तुम्ही की बाहेर लटका, हे करा, हे नाही ते चाळे करा, ते व्हिडिओ शूटिंग काढा, असं करायला रेल्वेने कधी कोणाला प्रवृत्त केलं आहे असं सन्मान्य सर्व लोकांनी सांगावं. रेल्वेची जी काही चूक असेल तर रेल्वेच्या लोकांना त्याच्यावर शिक्षाही व्हायलाच पाहिजे. प्रत्यक्षात चित्र आहे. एका मूलभूत प्रश्नावर विवेक खरे, अमित जोशी तुम्हाला प्रश्न विचारतात, रोज रेल्वेने प्रवास करतायत, त्यांची समस्या काय सांगा. प्रश्न असा आहे की जर का लोकल गाड्यांची जर का फेऱ्यांची संख्या वाढवली तर हा प्रश्न सहज सुटेल. साधे उपाय आहेत यासाठी. फार काही मोठे प्रकल्प 10,000 कोटींचे पटकन राबवायची गरज नाहीये. 12 डब्यांच्या गाड्या आहेत, 15 डब्यांच्या तुम्ही इंट्रोड्यूस केलेल्या, त्या जर का वाढवल्या तर एक 15 डब्यांची गाडी गेल्यावर त्याच्या मागच्या पुढच्या लोकल मधील गर्दी ही निश्चितच कमी होते. याचा चांगला अनुभव येतोय. 15 गाड्यांच्या लोकलला चांगला प्रतिसाद मिळतोय. या छोट्या उपाययोजना केल्या तरी फरक पडतोय. विवेक खरे, एक साधा प्रश्न आहे विवेक खरे, जर बसायला जागा असेल, 15 डब्यांची जर गाडी करायची झाली, विवेक खरे मला कल्पना आहे 15 डब्यांची, मी इंजिनिअरिंग मधलं विवेक खरे मला कल्पना आहे 15 डब्यांची गाडी जर करायची झाली तर प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवावी लागेल, सिग्नल बदलावा लागेल, रेल्वे रुळाचं डिझाईन बदलावं लागेल. तो एक वेळ खर्चिक आणि प्रचंड मोठी वेळ खाऊ बाब आहे. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की आपण जे म्हणताय की रेल्वे काय कोणाच्या घरात शिरत नाही, और रेल्वे कोणाच्या घरात शिरत नाही, पण आम्हाला दारात उभं राहून लटकायला भाग पाडते. लक्षात घ्या, रेल्वेत जर आतमध्ये बसायला जागा असेल तर बाहेर लटकत उभं राहायला माणसं वेडी आहेत का? माणसं जीव स्वतःचा मारायला उभी राहतात का? विवेक खरे, काय सांगाल आपण? उदयजी एक लक्षात घ्या की भारतीय रेल्वे ही जबाबदारीने व्यवसाय करणारी एक संघटना आहे. मला मान्य आहे की तुमचे पहिले ते हॉरिझॉन्टल वाढवायला पाहिजे, रेल्वे व्हर्टिकल वाढवता येणार नाही. आज रेल्वेचा जो नियम आहे तो रुळाच्या बाजूला दोन्ही बाजूला 30-30 फूट जागा मोकळी पाहिजे. ती मुंबई शहरामध्ये आहे का? कुठले पक्षाचे लोकप्रतिनिधी ती जागा मोकळी करून द्यायला रेल्वेसाठी तयार आहेत? हे सर्व लोकप्रतिनिधींना आधी विचारा. शासकीय प्रशासनाला म्हणजे राज्य, केंद्र शासन आणि स्थानिक महानगरपालिका या प्रशासनांना विचारला. शेजारच्या झोपडपट्ट्या किंवा बांद्र्याचा मध्ये जो इन्सिडेंट झाला, तुमच्या चॅनलवर मला विचारलं होतं, ट्रॅकला लागून जर तुम्ही घरं बांधलेत की खरं म्हणजे 30 फूट दोन्ही बाजूला मोकळं असावं लागतं, ते ठेवलंय का मुंबईमध्ये कोणी? त्याच्यासाठी रेल्वे जबाबदारीला कशी धरता तुम्ही? याच्यामुळे म्हणजे आपण एक प्रकारे असं म्हणताय की रेल्वे प्रशासनाच्या जबाबदारीपेक्षा सुद्धा ही जबाबदारी जास्तपणे मुंबईला प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची आहेत, ज्यांना लाखाच्या मतांनी निवडून दिलेले असे 2 खासदार आपल्याकडे आहेत. आपण पहिला प्रश्न घेऊन जाऊया किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, आपण मुलुंडला राहता, आपले अनेक मतदार हा कार्यक्रम बघतायत. आपले अनेक मतदार रोज रेल्वेनी मुंबईला, अंधेरीला, चर्चगेटला, वसई विरारला जात असतात. तासाचा 1.5 तासाचा प्रवास करत असतात. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेची गॅप किंवा सिग्नलला लागून माणूस खाली पडला, हे आम्ही किती वर्ष दाखवायचं? आणि अशी रोज 10 माणसं. आज तुमच्या मतदारसंघातला एखादा असेल नसेल मला माहिती नाही, नसावा, पण उद्या नसेल त्याची गॅरंटी देता येत नाही.
आपण काय सांगाल, सगळी चूक ही प्रवाशांची आहे की ते रेल्वेनं प्रवास करतात, त्यांच्याकडे गाड्या नाहीत, त्यांच्याकडे स्वतःचे मोटरसायकली नाहीत, त्याच्यामुळे ती माणसं मरतायत का रेल्वेची काही जबाबदारी नाही? आपण प्रतिनिधी जनतेचे म्हणून आपली काही जबाबदारी नाही? साध्या साध्या गोष्टी आहेत, प्लॅटफॉर्मची उंची वरती करायची, हे देखील आपल्याला करता येत नाही का? विवेक खरे म्हणतात 30 फूट रुंद करायची ताकद आज लोक प्रशासनामध्ये आहे का? याची सगळ्याची जबाबदारी आपण घ्याल का? आपण काय आश्वासन द्याल? किरीट सोमय्या. आपण सांगितलेले सगळे मुद्दे मान्य आहे आणि जबाबदारी पहिल्याच दिवशी स्वीकारली. पहिलं उदाहरण द्यायचं झालं तर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम. आता याच्या मागे कारण काय होतं? ते अधिक उंचीचा होता. त्यावेळेला रेल्वेने ह्या गोष्टीची दखल घ्यायला हवी होती की काही गाड्या जुन्या ते कमी उंचीचा, नवीन गाड्या एवढ्या उंचीचा, मग मध्ये गॅप राहणार, मग त्याचा मार्ग प्लॅटफॉर्मची उंची. आणि आपण सांगितलं ती जबाबदारी स्वीकारली. सत्ता आल्याबरोबर किंवा परत खासदार म्हणून निवडून आलो की पहिलं काम पहिल्या दिवशी संसद सुरू झाली, पहिल्या दिवशी किरीट सोमय्यांनी रेल्वेचा समस्या प्लॅटफॉर्म उंचीचा मुद्दा उपस्थित केला. 2 महिन्याचा आत घाटकोपर प्लॅटफॉर्म नंबर 1 ची उंची वाढवण्याचं काम सुरू झालं. आता जसं कालच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं, परत एकदा सांगतो, 2016चा शेवटपर्यंत महत्वाचा असा सगळ्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवून झाली असेल. जवळजवळ 40% प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू झालं, त्यातलं काही पूर्णही झालं. दुसरी गोष्ट, हे मला मान्य आहे जे विवेक खरे म्हणतात 30 फूट, ते विवेक खरे साहेबांना सांगतो की मागच्या वेळी मी खासदार होतो त्यावेळी हिमतीने हे काम किरीट सोमय्यांनीच पुढाकार घेतला होता आणि त्यावेळी तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी याला सपोर्ट केला होता. आणि त्यावेळेला सुमारे 10,000 कुटुंबांचं पुनर्वसन करून, नाही त्या हार्बर चालवताच येत नव्हती, अजूनही काम करायचं आहे. तिसरी गोष्ट मी सांगतो की मुंबईच्या रेल्वेचा जे मूलभूत समस्या आहे त्यात एक आहे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आपण घेऊन जातो. दुसरा, अल्टरनेटिव्ह ट्रान्सपोर्टची सिस्टम आपण डेव्हलप करू शकलेलो नाही. तिसरा, तातडीच्या समस्या. आता एक गोष्ट काही लोक सांगायला लागले की जो बार असतो त्याला आपल्याला गुळगुळीच्या ऐवजी, आता तो गुळगुळीत वर्षानुवर्ष आहे, परंतु समजा ह्याच्यामुळे काहीतरी अपघात कमी होणार असेल तर त्याचं गुळगुळीतपणा कमी करता येणार का? म्हणजे पकड जास्त येऊ शकणार का? याच्या निश्चितपणे आजच जी समिती डिक्लेअर झाली आहे, आम्ही 30 दिवसात विभिन्न प्रकारच्या संघटनेला, प्रतिनिधींना, लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना, पत्रकारांना सगळ्यांची चर्चा करणं अभिप्रेत आहे. रेल्वे स्टेशनवर जाऊन पण इंटरॅक्शन करायची इच्छा आहे. किरीट भाई, आपल्या पण सूचना घेऊ. किरीट भाई, गेले 15 वर्ष आपण या सगळ्या प्रकरणाचा फॉलोअप करता, यातल्या प्रत्येक समस्येशी आपण आपल्या त्वचे इतके निगडीत आहात. आपल्या सगळ्या समस्या किरीट भाई माहिती आहेत, फक्त त्या सोडवायची इच्छाशक्ती आणि गती आम्हाला कुठे दिसते? इच्छाशक्ती एक वेळ दिसते पण त्याची गती ही का दिसत नाहीये? प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे हे काही रॉकेट सायन्स नाहीये. मला कल्पना आहे की त्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येत असतात त्यामुळे त्याच्यावर फार गतीनं काम करता येणार नाही, परंतु मोनिका मोरे प्रकरण झाल्यापासून आतापर्यंत आपण किती प्लॅटफॉर्मची उंची वाढवली? मोनिका मोरेला तुम्ही हात दिलेत, पण इतर मुलींचे हात जाण्यापासून आपण वाचवण्याकरता काय केलेत नेमकं मला सांगा. ती माहिती देतो आपल्याला. आपण एक गोष्ट, किरीट सोमय्यांना क्रॉस करा, माझी हरकत नाही, त्यामुळे मी अधिक चांगलं काम करू शकणार. परंतु एक मात्र हाच खासदार उतरला ना मैदानात. आता माझे सहयोगी पण संसदेत अरविंद असो की गोपाल शेट्टी असो सातत्याने असतात. आम्ही 241 प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू केलं, टेंडर नोटीस काढल्या, 80 प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचं काम झालं किंवा चालू आहे. मी आपल्याला सांगितलं 31 डिसेंबर 2016 पर्यंत यातले महत्वाचे सगळे काम संपणार. आता दुसऱ्या गोष्टी आहेत, जे फेन्सिंग टाकणं, आजपर्यंत रेल्वे प्रशासन ते मान्य करत नव्हतं.
इन प्रिन्सिपल दे वर ट्राईंग टू अवॉइड. सेंट्रल रेल्वेचा 40% प्लॅटफॉर्म किंवा स्टेशन याच्यामध्ये फेन्सिंग नाही. आता प्रवासी धावतो एक प्लॅटफॉर्मवरून दुसरा प्लॅटफॉर्मवर पुलावरून जात नाही. त्याच्यामुळे जवळजवळ 22% दुर्घटना होत आहेत. तर ते आम्ही काल निर्णय घेतला की आता ते करायचं. अशा प्रकारचं एका महिन्यानंतर आम्ही आपल्या समोर या समस्या तुम्ही सांगताय ते सगळं मान्य आहेत. प्रशासन गेले काही वर्षात इन वे संवेदना कमी झालेली आहेत. आता रेल्वे मंत्र्यांनी घोषित केलं आहे की यातले काही कामं चालू आहे पण काही अधिक गती द्यायची गरज आहे. म्हणून तो महिनाभरात आमची कमिटी आपल्या समोर रिपोर्ट देणार. त्याच्यावरून काही सूचना आल्याबरोबर रेल्वे बजेट, आता रेल्वे बजेटला 2च महिने बाकी आहेत. 2 महिन्यात रेल्वे बजेटमध्ये आपल्याला हा सगळं ऍक्शन प्लॅन दिसेल एवढी मी खात्री देतो. अरविंद सावंत, 2 महिन्यावर रेल्वेचं बजेट आलंय, थांबा, त्यामध्ये हा सगळा ऍक्शन प्लॅन दिसेल. परंतु तोपर्यंत 60 दिवसामध्ये आणखीन जवळपास 120 मुंबईकरांचे बळी गेलेले असतील. इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात आता माणसं केवळ दारात उभी राहिली म्हणून पडून मरतायत. आणि किती साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. मधला खांब आहे तो एकतर काढून तरी टाका किंवा त्या खांबाला जर ठेवायचा असेल तर त्याचा गुळगुळीतपणा कमी करा. याच्याकरता काय रॉकेट सायन्स लागतं का हो? अरविंद सावंत, शिवसेना आपल्या धडक स्टाईलनी हे प्रश्न कधी बरं सोडवणार? अरविंद सावंत, मला वाटतं काल परवाच आमची रेल्वेच्या मंत्र्यांबरोबर बैठक झाली. मी तिघाही महत्वाच्या लोकांचं ऐकलं. मी स्वतः रेल्वेतनं आयुष्यभर प्रवास केलेला माणूस आहे, नोकरी केलेला माणूस आहे. आणि आपण जे मुद्दे आता मांडतोय, एकतर पी हळद आणि हो गोरी इतकं ते त्वरेने होईल स्पष्टपणे सांगतो, उगाच स्वप्न दाखवणार नाही. पण ज्या पद्धतीने आम्ही सर्व खासदार त्यासाठी प्रेशराईज करतो, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, अधिवेशनाच्या पूर्वी एक बैठक आमची पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांबरोबर झाली. आणि पुन्हा मी पहिला प्रश्न विचारला, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंचीचा प्रश्न केव्हा सोडवणार? त्यांनी मला प्लॅन दिला 2017च्या शेवटपर्यंतचा. म्हटलं जीव घेणं खेळ करताय का तुम्ही? म्हटलं बाकीची सगळी कामं बाजूला सोडा, प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याला प्राथमिकता द्या, सगळे पैसे वाढवा. 2017 शेवट इथपर्यंत चालणार नाही, वेगाने काम झालं पाहिजे. ही मागणी आम्ही करत असतो. पण मला असं वाटतं की याच्यातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांना हात घातली तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, सोपं नाहीये रेल्वेला सुद्धा आणि जनतेला सुद्धा. बोलायला सोपं आहे, बोलायला प्रश्न विचारायला पण सोपं आहे. मी डिफेंड नाही करत मंत्र्यांना, पण वस्तुस्थिती जाणली पाहिजे. त्यातले मार्ग काय आहेत तर आता कुर्ल्यापासून किंवा वांद्र्यापासून 6 मार्गी त्यांनी मगाशी चांगलं सांगितलं, इन्फ्रास्ट्रक्चर जुनं आहे ते आम्ही वाढवलं नाही, ते 6 ट्रॅकचं करायला हवं. ते पहिल्यांदा काम केलं पाहिजे. फेन्सिंग, अँब्युलन्स या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी पहिली महत्वाची गोष्ट, गाड्या वेळेवर सुटल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आता जो 12 किंवा 15 डब्याचा गाडी म्हटली, ती मागणी सुद्धा किरीट सोबे आणि आम्ही सगळ्यांनी केली. माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला. फक्त आता प्लॅटफॉर्मची लांबी तेवढी आहे का की 15 डब्यांची गाडी जाईल, मग फास्ट ट्रेन जाऊ शकेल कदाचित, तर ती करता येईल का? त्यांनी ताबडतोब सांगितलं. आम्ही दरवाजा लावण्यापर्यंतचा विचार केला. म्हटलं अरे कसं शक्य, मी स्वतः पण बोलले कसं शक्य वाटतं, मला भीती वाटते याच्यामध्ये. कारण ज्या गाडीची क्षमता 1200 प्रवाशांची आहे तिथं 5 ते 5,500 प्रवासी आतमध्ये घुसतात. आता हे लटकडं आलं, मग तुम्ही ते खांबाचं म्हटलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे. त्याला तुम्हाला एक रबर बँड सारखं काही करता येईल, केसिंग करता येईल, ज्याला थोडंसं पर्परेशन, जेणेकरून ती ग्रीप पक्की राहील. याला फार मोठं तंत्रज्ञान लागेल अशातला भाग नाही. हे पटकन करायला पाहिजे आणि ते आवश्यक केलं पाहिजे. सगळ्यांनी मागणी केली. खांब काढून टाकणं मला उलट भयप्रद वाटतं. कारण मगाशी जी माणसं सगळी प्रतिक्रिया व्यक्त करत होती त्यातली एक प्रतिक्रिया तुम्ही लक्षात घ्या, माणुसकी राहिली नाही. उतरणारी लोक मागे जागा असून सुद्धा दरवाजावरच उभी राहतात, आम्हाला आत येऊ देत नाहीत. ग्रुपने उभे राहतात, आम्हाला आत येऊ देत नाही. तो जो मुलगा पडला त्याची तुम्ही फोटो, त्याची सॅग पुढच्या बाजूला आहे आणि ती सॅग पुढे असल्यानंतर त्याचा हात पोचायला आणखी नंतर वाढलं आणि पुन्हा फोटोग्राफी करतात, कुठे हात दिला नाही. हे जे सगळ्या घटना आहेत ना, या पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. याला रेल्वेला आम्ही सोडणार नाही, पण रेल्वेचं व्यवस्थापन शिथिल आहे याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण जे किरीट सोबे यांनी सांगितलं, अरविंद सावंत माझा तुम्हाला थेट ब्रेकवर जाण्यापूर्वी, अरविंद सावंत
ब्रेकवर जाण्यापूर्वी मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे आणि तो शिवसेनेच्या मुद्द्याशी निगडीत आहे. रेल्वेच्या प्रशासनाचे अधिकारी हे अमराठी आहेत, त्यामुळे ते मराठी माणसाच्या या संवेदनांबद्दल किंवा मुंबईकरांच्या संवेदनांबद्दल ते मुंबईचे नाहीत, त्यांचा मुंबईच्या सुखदुःखाशी काहीही संबंध नाही, म्हणून ते अशा प्रकारचा अक्षम्य हेळसांड करतायत, दुर्लक्ष करतायत. काय सांगाल याच्यामध्ये? मी पूर्णतः नाही होणार सहमत, पण सहमत आहे. मी स्वतः बोललो. आम्ही परवा मी बैठकीला बसलो, एक अधिकारी मराठी सोडा महाराष्ट्रातला नव्हता. मराठी म्हणजे महाराष्ट्रातला एकही अधिकारी नाही. त्याची त्या मुंबईची काही जवळीक आहे का, त्याला प्रेम आहे का, तुम्हाला आश्चर्य वाटेल. रेकॉर्डवर मिळेल तुम्हाला. मी आणि किरीट दोघे आम्ही प्रचंड चिडलेलो होतो आणि सेंट्रल रेल्वेच्या बैठकीमध्ये आम्ही पहिलं वाक्य असं म्हटलं, तुम्हाला एकालाही असं वाटत नाही का की आपल्या कारकिर्दीत काहीतरी चांगलं काम करून जावं? तुम्ही फक्त टाइमपास, मी असा शब्द वापरला, तुम्ही तुमच्या कारकिर्दीतला टाइमपास करायला आलेली लोकात आता माझं 2 वर्ष आहेत, काढायची कशी तरी आणि निघून जायचं. तुमच्या मुंबईच्या प्रश्नांशी तुमची काही जवळ आहे काय, तुम्हाला काही तिडीक आहे, कळवळ आहे असं आम्हाला वाटत नाही. याविषयी आपण कडाडून त्या दिवशी बरोबर आहे. याविषयी आपण विवेक खरे काय म्हणतात? प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह बोलणं बरोबर आहे. आलं लक्षात माझ्या. अरविंद खरे, जर एखादा आम्ही सांगितलं बाबा ब्रिज नवीन अरविंद सावंत, याविषयी विवेक खरे काय म्हणतात? एका ब्रेक नंतर आपण जाणून घेऊया. कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24. आपण पाहता आणखीन किती बळी. हे सत्य आहे, अजिबात त्याला काय वाटत नाही. आणखी किती वेळ या विषयावर आपण चर्चा करतोय. प्रेक्षक, हा कार्यक्रम बघत असताना दररोज दिवसाला ट्रेनमध्ये लटकून खाली पडणाऱ्यांची आणि मरणाऱ्यांची संख्या तब्बल 10 वर गेली. म्हणजेच एखाद्या युद्धामध्ये जेवढी माणसं मरत नाहीत त्यापेक्षा जास्त माणसं रोज रेल्वे प्रवासात मरतायत. आपल्या घरातनं बाहेर पडलेली स्त्री किंवा बाहेर पडलेला पुरुष घरी येईल की नाही याची आज शाश्वती देता येत नाही. याचं कारण, तो माणूस जर रेल्वेनं प्रवास करत असेल तर तो कदाचित कुपवाडा किंवा कारगिल अशा एखाद्या ठिकाणी जाणाऱ्या सैनिकापेक्षा सुद्धा त्याचं जीवन हे अत्यंत दुस्सह्य आणि बेभरोशाचं झालेलं आहे. या सगळ्याची आपण चर्चा करतोय. दुसरा भागातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो मुद्दा आहे, कसे थांबवणार हे नाहक बळी. कसे थांबवणार हे नाहक बळी. आपण जाऊया विवेक खरे यांच्याकडे. विवेक खरे, अरविंद सावंत यांनी मगाशी एक मुद्दा मांडला की, आणि त्यांनी त्याचा त्या भर मीटिंगमध्ये उल्लेख केला की तुम्ही काय टाइमपास करायला आलात का. त्यांनी त्यांची यथेच्छ त्यांच्या शब्दामध्ये त्यांची निंदा नालस्ती केली. खरोखरच मला एक तुम्ही सांगा, पूर्वीच्या काळी सगो बर्वे किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत मला अनेक अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं देता येतील की ज्यांनी त्या शहरावर आपल्या प्रशासकीय सेवेचा ठसा उमटवला. आपण रेल्वेचे अभ्यासक आहात. खरोखरच मुंबईची संवेदना असलेले प्रशासकीय अधिकारी मुंबई उपनगरी सेवेसाठी जी सर्वात जास्त पैसा देते आहे त्याच्यासाठी आपण इतक्या वर्षात कधी पाहिलेत का हो? आणि मग जर नसेल तर मग रेल्वे मंत्री असे अधिकारी आम्हाला का बरं मिळून देत नाहीत? विवेक खरे, याचं जरा मला 2 मिनिटं दिली तर थोडं स्पष्ट उत्तर देतो. प्लीज गो अहेड. मुळात हल्लीच्या राजकारण्यांनी, सर्व पक्षीय राजकारण्यांनी, मी अधोरेखित करून सांगतो की सर्व पक्षीय राजकारण्यांनी आपली स्वतःची पत पूर्णपणे घालवून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रामाणिक अधिकारी मिळण्याची अपेक्षा बाळगणं हेच मुळात चूक आहे. हा धाक पूर्वीच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण असतील किंवा अन्य पक्षीय नेते होते, त्यांचा एक मानसिक आणि मॉरल धाक ब्युरोक्रेसीवर होता. ब्युरोक्रेसीशी त्यांची साटीलुटी नव्हती प्रत्येक बाबतीत. आज तिकिटाच्या एजन्सीपासून ते याच्यापर्यंत, आता मी रेल्वे बोर्डातच बऱ्याच वेळेला बसतो, माझा युनियनशी संबंध आहे. केळीवाल्याचा स्टॉल कोणाला द्यायचा इथपासून पॉलिटिकल प्रेशर ते रेल्वेच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर असतात. फार आवाज करून जे बाहेर जाहीररित्या रेल्वेच्या बद्दल जे लोकनेते हे बोलतात, निवडून आलेले लोक, त्यांना जरा स्वतःच्या मनात एकदा झाकून बघायला सांगा, तो कुठल्याही पक्षाचा असू दे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रेल्वेची ही सामान्य जनतेची अडचण जर तुम्हाला सोडवायची असेल तर रेल्वेचं विस्तारीकरण, रुंदी वाढवायला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की रेल्वेच्या रुळांची संख्या जी कुठे 4 किंवा 5 आहे ती 7 किंवा 8 वर न्यायला पाहिजे. तेवढीच प्लॅटफॉर्मची संख्या वाढवायला पाहिजे. त्यासाठी जमीन व्हर्टिकल नव्हे, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी
ती त्यांना शासनाला किंवा या सगळ्या पॉलिटिकल अँड ब्युरोक्रॅटिक सिस्टीमला ती ॲक्वायर करून करावी लागेल. अन्यथा दुसरा फक्त तुम्ही आता म्हणालात तसं किती बळी आणि किती कार्यक्रम, तर तुम्ही हे कार्यक्रम रोज जरी केलेत रेल्वेवर तरीही त्याचं सामान्य जनतेला दिलासा मिळणारं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. हे वास्तव आहे मुंबईच्या बाबतीतलं. आपण किरीट सोमय्या यांना विचारूया. किरीट सोमय्या, तिने आतापर्यंत गंभीर आरोप केलाय, तो म्हणजे रेल्वे प्रशासनावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा दबाव येतो आणि ते केळीचा स्टॉल सुद्धा कोणाला द्यावा याच्याकरता शिफारस पत्र देत असतात, दबाव टाकत असतात. एक प्रकारचा साठा लोटा असा शब्द त्यांनी वापरलाय. सुरेश प्रभू आपल्या मुंबईचे आहेत, त्यांची प्रतिमा स्वच्छ, प्रशासनात अतिशय निष्णात असलेला माणूस अशी आहे. रेल्वेच्या नद्याजोड प्रकल्पाचं एक यशस्वी काम त्यांनी आपल्याकडे केलं होतं. असं असताना देखील अधिकारी जुमानत नाहीत, असं आत्ताची परिस्थिती आहे का? का रेल्वेकडे उपनगरी रेल्वेसाठी किरीट सोमय्या पैसे नाहीत? एकदा काय तो नेमकं सांगून टाका की घोडं अडलंय कुठे? नाही उदयजी, मी जरा आणखीन एक बोलू इच्छित आहे. एक मिनिट विवेक खरे थांबा, आता किरीट सोमय्या उत्तर देत आहेत. नाही, ही गोष्ट खरी आहे की काही प्रमाणात लोकप्रतिनिधी कुठेतरी फेवर करण्यासाठी दखल देत असेल. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, यावेळी जे 10 खासदार आहेत, ऑलमोस्ट ऑल आर ॲक्टिव्हिस्ट. सगळे रेल्वेमध्ये एवढे ॲक्टिव्ह नसेल रेल्वेच्या विषयासंबंधी, पण दे आर ॲक्टिव्हिस्ट, बेसिकली ॲक्टिव्हिस्ट. नंबर 2, जे अरविंदनी सांगितलं त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. मी मराठी गैरमराठी विषय नाही काढत, परंतु इथले जे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, ॲडिशनल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, हे जे एक्झिक्युटिव्ह डिसिजन मेकर्स जे असतात ते ट्रान्सफरेबल जॉब आहेत. म्हणून एवढ्या मुंबईची समस्या, मुंबईचे प्रश्न लक्षात येत नाही. म्हणून एक नवीन सूचना आलेली आहे. सूचना ही आली आहे की मुंबई उपनगरी वाहतुकांना राज्य सरकारच्या ताब्यात द्यावी का. दुसरा एक मुद्दा मी जे आता हातात घेणार आहेत, आम्ही गेली अनेक वर्ष ऐकतो, अनेक वर्ष की मुंबईची रेल्वे तोट्यात जात आहे. काल मी रेल्वेचा फायनान्स कमिशनरला सांगितलं की मला हे समजून घ्यायचं, तुम्ही हिशोब कसं करतात. मला काहीतरी 2-4 महिने लागणार, पण हा विषय मी आता हातात घेणार आहे. आणखीन एक मुद्दा, मुंबईची रेल्वे सुधारायची असेल, सुरक्षा आणि सुविधा, त्यात मुंबई महापालिका, आसपासच्या महापालिका, MMRDA, राज्य सरकार यांची इन्व्हॉल्वमेंट व्हावीच लागणार. आणखीन एक शेवटचा मुद्दा असं मी सांगतो की आपण सांगितलेले सगळे मुद्दे मान्य आहेत, आतापर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, मला एकच गोष्ट उदय भाऊ, एक माणूस मरतो ना तर आम्हाला पण तेवढीच वेदना होते. एटलीस्ट समजून घ्या की मुंबईचे लोकप्रतिनिधी संवेदनाशील आहेत. म्हणून 50 दिवस थांबायचं का, 100 दिवस थांबायचं का? म्हणून ऍक्शन प्लॅन दोन्ही प्रकारचे, एक ताबडतोब आणि एक लॉंग टर्म. तुमच्याविषयी किंवा अरविंद सावंत यांच्या संवेदनशीलतेचा हा प्रश्न नाहीये, सवाल आहे तो नेमकं आता काय घडतंय. सत्यजित बर्मन, मला तुम्ही सांगा, मागच्या 1.5 वर्षात काही फरक पडला असं वाटतं आपल्याला? काही कामात गती आली आहे, काही सुसूत्रता आली आहे, अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता आली आहे? आज या कार्यक्रमाकरता मी दोघाही खासदारांना सांगतोय, आज या कार्यक्रमाकरता पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही उपनगरी सेवांच्या महाव्यवस्थापकांची, त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची आम्ही संपर्क साधलेला होता. अशा कुठल्याही कार्यक्रमात येऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची त्यांची मानसिकता नाही. ते कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाहीत, ते सगळ्यांच्या वरती आहेत. हे काय म्हणायचं सत्यजित बर्मन? सर, पहिल्यांदा मी असं सांगणार आहे की आम्हाला असं लोकप्रतिनिधी नको जे आपल्या लोकांचे जीव वाचू शकत नाही. जर तुम्ही आता स्वतःहून मान्य करताय की तुमच्याकडून चूक झालेला आहे, करून तुम्ही स्वतःहून मान्य करता, तुम्ही रिझाईन करा. मला सांगा, 18 महिन्यामध्ये काही काहीच फरक पडलेला नाही. आता किरीट सरांनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीमध्ये जे बोललेलं, काय काय प्लॅटफॉर्मच्या हाईट म्हणजे रुंदीकरण चालू आहे, त्याचं क्वालिटी ऑफ द, तुम्ही कल्याणमध्ये, अंबरनाथमध्ये चालू आहे. 2-2, 3-3 महिन्यापासून कॉन्क्रीट आणि ते ग्रीड पावडर वापरलं जातं. सब स्टँडर्ड क्वालिटी प्लॅटफॉर्म वाढवतात. तिथे किती लोक पडलेला, त्या कामाच्या चालू कामात मध्ये लोक पडलेला, आजही ते पूर्ण झालेलं नाही, त्याच्यावर ऑब्झर्वेशन नाहीये. लोकशाही दिन,
त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स नाहीये आणि त्यांच्याकडून. आणि सेकंड थिंग सर, मी अजून एक बोलणार आहे. आता सर बोलताय वर्ल्ड बँक मधून 2010ला 2,500 कोटी रुपये घेऊन आलेले आहे. त्यांना त्यावेळेला त्यांनी कमिटमेंट दिलं होतं लिखित रेल्वेकडून की 5,400, त्यावेळेला त्यांनी स्वतःहून रेल्वेने मान्य केलेलं की 5,400 म्हणजे प्रवासी प्रवास करतोय रेकमध्ये, म्हणजे लोकल ट्रेन्समध्ये, जिथे 1,200 करायला पाहिजे. 2015 पर्यंत 4,000 लोक होणार होते, म्हणजे कमी. आज जर ते RTAने जे माहिती आलेलं आहे ते 5,500 तेच आहे. आणि ते तुम्ही ते एवढा पैसे तुम्ही खर्च कुठे केलेला ते पब्लिक करा तुम्ही. विवेक खरे 2,500 कोटीचा हिशोब द्या लोकांना. दोन आता महत्वाचे मुद्दे किरीटबाईंनी मांडले, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तुमच्यासारख्या अभ्यासकांचं मत त्यावर आलं पाहिजे अशा करता की उपनगरी रेल्वे ही राज्य सरकारच्या ताब्यात द्यावी आणि रेल्वे तोट्यात चालते याच्याविषयीचे त्यांचे 2 मुद्दे आहेत. याच्याविषयी आपण काय सांगाल विवेक खरे? मुळात किरीट सोमय्यांच्या या मताचा मी आदर करतो, पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की असा काय कुठल्या राज्य शासनाचा परफॉर्मन्स संपूर्ण भारतामध्ये नीट आहे केंद्र शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटपेक्षा? रेल्वे हे बोर्ड आहे, ते स्वतंत्र यंत्रणा मानतं. तिथे कोणीही IAS ऑफिसर नाही, म्हणून रेल्वे यंत्रणा अजूनही चालू आहे जी आहे तशी. जर तिथेही हे आले सगळे तर ही जी 160 वर्षे चालली आहे ती 16 महिन्यात बसेल खाली. मुळात रेल्वे ही टेक्निकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक हे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग फॅकल्टीच्या संयोगात चालणारी यंत्रणा आहे. तिथे शक्यतो ब्युरोक्रॅटिक इंटरफेरन्स येऊ नये तर ती चालेल. दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये पर्टिक्युलरली आपल्या रोड लॉबी या सगळ्यामध्ये रेल्वेचा एक तुम्हाला सांगतो की रेल्वेचा पास जिथे ठाणं किंवा कल्याण इकडनं जी जातात त्यांना बसचा येणारा खर्च आणि रेल्वेच्या पासचा येणारा खर्च हा 1 आहे. म्हणून सामान्य माणूस रिस्क जीवाची घेऊन सुद्धा मुंबईत रेल्वे, कारण त्याला 2 पैसे मुंबईत कष्ट करून मिळवून गावी आपल्या आईवडिलांसाठी किंवा घरच्यांसाठी पाठवायचे असतात, म्हणून तो गरीब माणूस रेल्वेनी जायचा निर्णय घेतो. बसनी जाणं त्याला परवडत नाही, हे वास्तव आहे. तुम्ही एकदा दरपत्रक पर किलोमीटर पब्लिक ट्रान्सपोर्टचं जरा एकदा जाहीर करा कार्यक्रमात मुंबईचं आणि याचं, म्हणजे तुम्हाला त्याचा आजार काय आहे तो नेमका दाखवता येईल या सगळ्यांना. अरविंद सावंत, अजून एक कमिटी नेमली गेली, 1 महिन्याने रिपोर्ट येणार. मला तुम्ही सांगा, 20-22 वर्ष आपण रेल्वेने प्रवास करताय. मला कल्पना आहे की आपण त्या काळात उपजीविकेच्या काळामध्ये आपण रोज रेल्वेने प्रवास करत होतात. अशा किती कमिट्या आपण पाहिल्या आहेत आणि अशा किती कमिट्या अजून आमच्या समोर नाचवल्या जाणार आहेत? कमिटी म्हणजे काय? कम अँड हॅव टी? मला वाटतं थोडंसं चर्चेला कन्स्ट्रक्टिव्ह रूप द्यावं, रचनात्मक रूप देणं आवश्यक आहे. टीका टिप्पणी करणं आम्हाला, आम्ही तर राजकारण अगदी खुलेआमपणे करू शकतो. खरेंनी जे मगाशी म्हटलं, आम्ही 12 वर्ष आमदार होतो, किरीट सोमय्या आमदार होते, 2 वेळा खासदार आहेत. आता आमचं एक पत्र दाखवायचं कुठल्या स्टॉलला आम्ही मागितलं तर, इथं एक वाक्य बोलून सगळे राजकारणी भ्रष्ट आहेत असं चित्र निर्माण जे केलं जातं ते दुर्दैवी आहे. नाही, आम्ही बरोबर तिथं मरतो आणि भांडत असतो, कारण आम्ही निवडून आलोत, आमची जबाबदारी आहे. पण इतकं सरकास्टिक बोलणं सहजासहजी त्याचा मी निषेध करतो जाहीरपणे. हे इतकं सोपं नका समजू तुम्ही. आणि आम्ही गप्प राहिलो, काही बोला, आम्ही आपला गप्पा ऐकून घ्यायचं, असं होत नाही. नाही देता येणार. मला पहिलं बोलू द्या आता पूर्ण. तुमचं पूर्ण ऐकलंय मी. आपल्याला सगळं कळतं असं समजून जातात, तेव्हा मला पण माझं सांगू द्या. आता आम्ही तर निदान किरीटने ते सॉफ्ट भाषेत सांगितलं. दुसरा विषय असा आहे की जेव्हा या रेल्वेच्या संदर्भात आम्ही खूप विचार करत असतो, आम्ही सुद्धा याला पैसे आहेत का, इथून सुरुवात होते पहिली. बजेट प्रोव्हिजन आहे का? रेल्वेचं इंडिपेंडंट बजेट आहे, हाही तोट्यात आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वे फक्त उपनगरी वाहतूक करते का? तर त्यांची प्रवासी वाहतूक ही फक्त उपनगरापुरती नाही, तर ती दूरगामी सुद्धा आहे. अगदी इथून पासून भुसावळपर्यंत अगदी जाणारी आहे आणि इकडे पश्चिम रेल्वे अगदी त्या अहमदाबादपर्यंत जाणारी असेल. पण या सगळ्याचा विचार करताना त्याच ट्रॅकवरनं याही गाड्या जात असतात. लोकलच्या प्रवाशांसाठी एकदम इंडिपेंडंट स्वतंत्र अशी रेल्वेचे ट्रॅक्स आहेत का? तर नाही. आता राहिला प्रश्न, मग काय करता येईल? तो 2 मार्ग, एक त्यांनी मगाशी सांगितलं तसं दूरगामी प्रश्न आणि एक तातडीनं काय करता येईल.
मी याच्यावर त्यांनी मगाचपासून रस्त्याची रुंदी करा, जमीन घ्या, जमीन मिळवण्याची ताकद दाखवा, हे बोलायला सगळं सोपं आहे हो. मुंबई शहर कसं आहे ते जरा बघा आणि मग पहा काय घडतं ते. आता प्रश्न राहतो याला मार्ग काही, तर म्हणून आम्ही मार्ग सांगितलं होता कुर्ल्यापासून जे 6 ट्रॅक झालेत किंवा वांद्र्याच्या पुढे 6 ट्रॅक आहेत ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करा आणि तिथून शटल चालवलीत तर निदान तो पुढचा लोड जो आहे तर त्या शटलवरती येईल आणि विभागला जाईल प्रवाशांची वाहतूक. म्हणजे इकडून जो जातो दक्षिण मुंबईतून प्रवासी त्याची तिथं लोड तिथला पुढे कमी होत जाईल. दुसरा त्यांच्या अपघाताबद्दल सांगितले, फेन्सिंगचा विषय आला किंवा क्रॉसिंगचा विषय येतो त्या संदर्भात पण आम्ही सांगितलं, पण अपघात हा सगळ्यात महत्वाचा याच्यामधला. तिसरा विषय असा आहे की या सगळ्या गाड्या तुम्ही वेळेवर तर सोडल्यात, म्हणजे मी त्यांना 2 मार्ग सांगतोय, ते मार्ग तुम्ही ऐकून पहा कसे वाटतात ते. मी सातत्यानं पहिल्या दिवसापासून मागणी, माझी बजेटच्या वेळी पण मागणी केली की एलिव्हेटेड ट्रेन सुरू करायला पाहिजे. आज तो एकमेव, कारण व्हर्टिकल हॉरिझॉन्टल करायला जागा नाही हो, व्हर्टिकलच करू शकतो आपण. आणि व्हर्टिकल करायला आपण मेट्रो एलिव्हेटेड ट्रेन आली तर एलिव्हेटेड ट्रेन वावा करू नका, सोपं आहे. एलिव्हेटेड ट्रेन आली तर कुठेतरी मार्ग निघेल. नाही, मी मनापासून तुमचं अभिनंदन करतोय. निगुडकरजी आणखीन एक विषय सांगतो, मुंबईमध्ये बीपीटीची रेल्वे आहे. मी गडकरी साहेबांच्या समोर हा विषय मांडला आता अलीकडे की बीपीटीची रेल्वे जी आहे ती रेल्वे इंडिपेंडंट आहे बीपीटीकडे. आपण त्या रेल्वेचा जुने रूळ आहेत तो बदला, तिथल्या गोडाऊनचा प्लॅटफॉर्म सारखा वापर करतो, उघडी गोडाऊन्स असतात ती, तिथं तुम्ही आता विचार करताय की माल वाहतुकीसाठी पुन्हा पुनर्जीवित करण्याचा विचार चालू आहे. मी त्यांना विनंती केली दिवसा आपण ही प्रवासी वाहतुकीसाठी आपण हा रेल्वे जर बीपीटीची रेल्वे वापरलीत अगदी त्या भाऊच्या धक्क्यावरती पुढे आपल्या व्हीटीपासून सीएसटी पासून किंवा नेव्हल डॉक पर्यंत तिथून जर आपण ती वापरलीत तर त्या प्रवाशांचं लोड कमी होईल. दिवसा प्रवासी वाहतूक करा, रात्री महाल वाहतूक करा, अशी सूचना मी अलीकडेच एक नवीन कोस्टल रेल्वे कॉर्पोरेशन केलेलं आहे त्याला मी सुचवलेली आहे. अरविंद सावंत, असे हे मार्ग आणि किरीट, असा प्रयत्न आम्ही करतो. किरीट यांच्या संवेदनशीलतेचा हा मुद्दा नाहीये. आपण एका स्पेसिफिक गोष्टीवर, आपण एका काही ज्याला आपण पॉइंटवर आपण या चर्चेचा विराम देणार आहोत आणि तो म्हणजे मी विवेक खरे यांना प्रश्न विचारतो. विवेक खरे, येत्या रेल्वे बजेटमध्ये या दोन्ही खासदारांनी सबर्बन रेल्वे सुधारणा करता, उपनगरी रेल्वे सुधारणा करता नेमक्या काय 3 गोष्टींची मागणी करावी अशी आपली त्यांना सूचना. आपण त्याचे अभ्यासकार से 3 थिंग्स, आणि हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारणार आहे, अमितलाही विचारणार आणि सत्यजित बर्मनना विचारणार आहे. प्रथम विवेक खरे, व्हेरी गुड, आणि मग त्यांचं उत्तर घेऊ की खरोखरच किरीट सोमय्या आणि अरविंद सावंत करणार आहेत की नाही. विवेक खरे, पहिली गोष्ट, माननीय अरविंद सावंत यांचं मनापासून अभिनंदन. याचं कारण गेली अनेक वर्ष आम्ही रेल्वेचे अभ्यासक मंडळी मुंबईच्या जागेची अडचण लक्षात घेता ती व्हर्टिकल आहे या ट्रॅकवर वरती जगात अशा अनेक रेल्वे आहेत, तिथे शक्य आहे लँड ॲक्विजिशन आणि इतर प्रॉब्लेम कमी. येस, बांधकामाचा खर्च थोडा जास्त रिकव्हर करणं ही हे मेन. आता जे या बजेटमध्ये करायला हवं आहे ते सध्या जे काय प्रेशर आहे मुंबईच्या सबर्बन रेल्वे सिस्टीमवर ते कमी करण्यासाठी डब्यांची संख्या वाढवणं, ती टेक्निकली शक्य आहे का, तर मुंबईच्या सगळ्या मॅनेजमेंटच्या लोकांशी बसून त्याचा मार्ग काढून अजून काही वेळ कमी करता येईल का, 2 गाड्यांमधलं जे त्यांचं टायमिंग आहे ते कमी करता येईल का, हे 2 महत्त्वाचे प्रश्न आता त्यांनी घ्यावेत. आणि जो मधल्या बार संबंधाने जे बोलले मगाशी एक गृहस्थ, ते जर विचार केला तर हात घसरून तो स्लिप होऊन पडणं या बारीक सारीक गोष्टींवर जर विचार केला तर अनेक जीव आपल्याला वाचवता येतील. पण माझं मनापासून अरविंदजींचं आणि मी अवश्य त्यांना दिल्लीत जाऊन भेटेन आणि हा विषय मी त्यांना मदत. अगदी बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक वेळी राजकारणी, विवेक खरे, प्रत्येक वेळी राजकारणी हे जनतेच्या पैशावर डल्ला मारायला किंवा अशा प्रकारच्या रेकमेंडेशनवरून स्वतःची तुंबडी भरायला आले असतात असं प्रत्येक वेळी होत नसतं. एवढं जरी प्रेक्षकांना याच्यातनं कळलं याचा अर्थ प्रत्येक राजकारणाला कुठली सर्टिफिकेट द्यायची गरज नाहीये, परंतु कुठलं लेबल चिकटवायची गरज नाहीये, हेही तितकंच करा. सत्यजित बर्मन, तुमच्या 2 सूचना लॉंग टर्मच्या, छोट्या सूचना देऊ नका. प्लॅटफॉर्मची उंची वगैरे याची आता सुधारणा सुरुवात झालेली आहे, 2 सूचना द्या. सर, पहिला सर्वात इम्पॉर्टंट मेन स्टील बार्स आहे ना, त्याचं हटून ते एंट्रन्स साईज आहे ना, लोकलचं जे एंट्रन्स साईज आहे तो वाढवलं पाहिजे, कारण ते फ्रिक्वेन्सी. आणि सेकंड थिंग, फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रेन. आता तुम्ही बघितलं संध्याकाळी 8च्या नंतर ना 30 to 35 मिनिट्सचा गॅप आहे.
लॉंग डिस्टन्स ट्रेन्समध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रेन वाढवा. आणि सर त्याच्यामध्ये अजून एक मला किरीट सरांना एक बोलायचं होतं. सेफ्टी कमिशनर 2014 मध्ये रेल्वेचं कपलर फ्रॅक्चरमध्ये एक इमिजिएट एक वॉर्निंग हे दिलेलं होतं, रिपोर्ट दिलेलं होतं. त्याच्यामध्ये असं बोललं गेलेलं की 40 लाख प्रवासी त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांनी एवढं त्या रिपोर्ट्समध्ये असं पण लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये मुद्दा आणि त्याचा 80 किलोमीटरच्या वर गाडी गेला पाहिजे नाही. आता एक प्रॉब्लेम असा, आता पुढे जाऊन अजून घटना होऊ शकतो. त्याने इंडिकेशन ऑलरेडी दिलेलं आहे, त्याच्यावरती पण ते लक्ष घालायची आपल्याला गरज आहे. जोशी, 2 सूचना की ज्या किरीटभाईंनी या रेल्वे बजेटच्या आधी रेल्वे मंत्र्यांना जाऊन सांगाव्यात आणि त्याचा आग्रह धरावा. लॉंग टर्म म्हणजे MUTP 2 ची कामं ही खूप धीम्या गतीने सुरू आहेत. हे प्रकल्प जर का लवकरात लवकर पूर्ण झाले, लवकरात लवकर म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्ती जर का त्यांनी दाखवली तर ते 2 वर्षात वगैरे व्यवस्थित पूर्ण होऊ शकतात. त्याचा फायदा लोकलची गर्दी कमी करण्याकरता होईल. आणि MUTP 3 ज्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्याच्या कामाची सुरुवात लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट टर्म म्हणजे जसं लोकल गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. लोकल डबे जर का वाढवले, 15 डब्यांच्या गाड्या वाढवल्यात तर तात्काळ आता हा उपाय म्हणून बरं पडेल. कारण प्रकल्प पूर्ण व्हायला 8 ते 10 वर्ष लागतात, 4 ते 5 वर्ष लागतात. पण पुढच्या काही महिन्यांमध्ये ही जर का गर्दी कमी करायची असेल तर 15 डब्यांच्या गाड्या असतील किंवा गाड्यांची फ्रिक्वेन्सी असेल, हे जर का उपाययोजना केल्या तर निश्चितच गर्दी काही प्रमाणात कमी होऊ शकेल. किरीटजी, आपण या कार्यक्रमाचा शेवट मला मुद्दामून तुमच्यावर करायचा आहे. आपण जनतेला या सगळ्या सूचनांबद्दल नेमकं काय आश्वासन देत आहे की जे पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल? किरीट सोमय्या. पहिला मुद्दा, जे बार गुळगुळीत आहेत त्याचा संबंधी काहीतरी टेक्निकल ॲडवाईस घेऊन निर्णय घ्यायचा. नंबर 2, 15 डब्याचा गाड्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने 2 महिन्याच्या आत पूर्ण वर्षभरात कसे किती कुठे गाड्या वाढणार याचा एक्शन प्लॅन लोकांच्या समोर ठेवणं. प्लॅटफॉर्मची उंची संबंधात आपली जी भावना आहे दखल घेऊन 31 डिसेंबर 2016 पर्यंत आवश्यक त्या सगळ्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं, फेन्सिंगचं काम पूर्ण करणं, सरकता जिना, दरवाजे बंद करण्याचा प्रयोग 3 महिन्याचा आत सुरू करावं, लोकांचा अभिप्राय घेऊन पुढे निर्णय घ्यावा. आणि ते दरवाजे बंद होताना ते अर्धे दरवाजे उघड्यासारखे असेल म्हणजे हवा येणार. ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत पर्टिक्युलरली ठाणे कल्याणच्या दरम्यान, त्या संबंधी प्रत्यक्ष जाऊन टेक्निकल नोहाव. आणि शेवटचा मुद्दा, 5वी 6वी लाईन कशी लवकर पूर्ण करता येणार. अरविंद सावंत, एक कार्यक्रमाचा शेवट करताना शेवटचा एक छोटासा प्रश्न. रेल्वेचे अधिकारी अशा कार्यक्रमांना येत नाहीत, प्रश्नांना उत्तर देत नाहीत, याच्यावर शिवसेना नेमकं काय करणार आहे? मला वाटतं तुम्ही माझ्या मनातलं बोललात, मगाही बोललात, आम्ही दोघंही तेच बोलतो आणि आमचाही अनुभव तसाच आहे. एकदा प्रेमाने बोलू, नंतर आमच्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सुंदर संस्कार केलेले आहे. पहिले नमस्कार करू, मग चमत्कार करू. प्रेक्षक, आपण ऐकलं ते मुंबईचे 2 खासदार आहेत. त्यांनी तुमच्या आमच्या समस्यांबद्दल, रेल्वेच्या समस्यांबद्दल काय मतं व्यक्त केली आणि जे रेल्वेचे प्रवासी आहेत, रेल्वेचे अभ्यासक आहेत, त्यांनी रेल्वेच्या काय समस्या आता नेमका मांडल्यात. याचं कारण दिवसाला 10-10 माणसं मरणं हे आता परवडणारं नाही. बोरीबंदर म्हणजे सध्याचं छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे ही पहिली ट्रेन सुरू झाली ती पार 16 एप्रिल 1853ला, म्हणजे जवळपास 150हून अधिक वर्ष आता झाली. आज त्याच मुंबईत 77 स्थानकांवरून जवळपास 2,500 रेल्वे लोकल गाड्या 1.25 कोटी मुंबईकरांना पोटात घेऊन रोज धावत असतात. कशासाठी? तर पोटासाठी म्हणत हा लोकल प्रवास करणारे मुंबईकर किती सुरक्षित आहेत हाच खरा सवाल आहे. आणि हा सवाल महत्वाचा आहे, म्हणूनच आपण आज त्याच्यावर चर्चा केली. आणि हा फक्त शहरापुरता मर्यादित नाही असं समजू नका. गावातली आली माणसं देखील तिकडे तशीच भरडली जात आहेत. उद्याचा दिवस उजाडेल तेव्हा लोकल तशाच प्रचंड गर्दीनं धावत असतील. उद्याचा दिवस संपेपर्यंत पुन्हा 10 मुंबईकरांचा प्रेक्षक बळी गेलेला असेल. रोज मरणाऱ्या या मुंबईकरांना कोण वाचवणार हाच खरा सवाल आहे. मुंबईकरांचे कैवारी असल्याचा दावा करणारे राजकीय पक्ष आणि त्यापेक्षा त्यांना वेठीला ज्यांना आणायचंय असे प्रशासनाचे अधिकारी. पण आज प्रेक्षको, मुंबईकरांचे हाल मात्र आमचे संपत नाहीयेत. मुंबईचं शांघाय, मुंबईचं सिंगापूर हे सगळं आम्ही अनेकदा ऐकलं, ती स्वप्ने अनेकदा दाखवली गेली.
मुंबईला आता शांघाय आणि सिंगापूर जाऊ द्या, आता मुंबईला स्मार्ट वगैरे करायचे प्रयत्न सुरू आहेत. हे सगळं महत्वाचं असेलही त्याचे स्वागत करूया. पण मुंबईकरांना सध्या सतावते ती जीवाची चिंता. मुंबईच्या लोकलच्या प्रवासांसाठी आजचे दिन लवकरच यावेत अशीच इच्छा व्यक्त करतो. निरोप देताना आपल्याकडे नेहमी असं म्हणायची पद्धत आहे आणि ती पद्धत आहे की तुमचा प्रवास सुखाचा होवो. मुंबई प्रवास कधी सुखाचा होणार हाच खरा सवाल आहे. तेच सगळे प्रश्न आज ऐरणीवर मांडले. त्याची चर्चा करण्याकरता 2 खासदार आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते त्याबद्दल त्यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.